आज आपण बघणार आहे कार्समध्ये कोणत्या टाईपचे ट्रान्समिशन असतात। यामध्ये एकूण 3 टाईपचे ट्रान्समिशन असतात। पहिला म्हणजे मॅन्युअल, दुसरा म्हणजे ऑटोमॅटिक आणि थर्ड म्हणजे IMT ट्रान्समिशन। यामध्ये आपल्याला मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये आपल्याला क्लच प्लस आपण जे मॅन्युअल ट्रान्समिशन आहे त्याचा यूज करून आपल्याला कार ड्राइव्ह करायची असते। यामध्ये आपण क्लचचा आणि गिअर मॅन्युअली शिफ्ट करून कारला आपण चालवू शकतो। तसेच जो सेकंड ट्रान्समिशन आहे तो म्हणजे ऑटोमॅटिक ट्रान्समिशन, त्यालाच आपण AMT ट्रान्समिशन असं सुद्धा म्हणतो। यामध्ये आपल्याला कार फक्त ड्राइव्ह मोडमध्ये टाकायची आहे आणि आपण कारला फक्त ॲक्सिलरेट करायचं आहे। जसं की आपण स्कूटीमध्ये फक्त ॲक्सिलरेट करतो आणि स्कूटी पुढे जाते, तसेच यामध्ये सुद्धा कारमध्ये हे ट्रान्समिशन असतं ज्यामध्ये ऑटोमॅटिक फक्त आपल्याला ॲक्सिलरेट करायचं आहे। आणि थर्ड ट्रान्समिशन यामध्ये इंटेलिजंट मॅन्युअल ट्रान्समिशन, जे की ऑटोमॅटिक आणि मॅन्युअलचं कॉम्बिनेशन असणारं ट्रान्समिशन आहे। यामध्ये आपल्याला गिअरबॉक्स बघायला मिळतो, गिअर शिफ्ट करायचे असतात यात, पण आपल्याला क्लच अवेलेबल नसतोय या ट्रान्समिशनमध्ये। हे एक इंटेलिजंट ट्रान्समिशन आहे। यामध्ये आपल्याला फक्त ॲक्सिलरेट करायचं असते कारला आणि गिअर फक्त शिफ्ट करायचं असतं। आणि अशाच ऑटोमोटिव्ह कॉन्टेंटसाठी फॉलो करा।